नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे लगभग आता 5:30 वाजलेत आणि मी आहे ताईकडे. दैसरला नाही आहे, ताईकडे आता मी गोराईला आलोय. तर ताईने दैसर सोडलंय आणि गोराईला ताई शिफ्ट झाले. ॲक्च्युली पूजा होती ना, त्या गणेश पूजन वगैरे. गावाला पण घरवर नाही बोलतो, गृहप्रवेश बोलतात. तर त्या दिवशी शूट वगैरे सर्व केलेलं व्यवस्थित, पण कॅमेराने जरासा दगा दिला. मेमरी कार्डचा काहीतरी इश्यू झालेला, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ टाकता आली नाही. तर आता मी परत आलो आहे, तेव्हा व्हिडिओला परत सुरुवात केलं आहे. तर नालासोपारामधून आपण निघालो, ते इथे पोचलो. इथे पण यायला तसं मला उशिरा थोडाफार झालेला. सत्यनारायणची पूजा होती, तर पूजेच्या वेळेस मी पोचलो होतो. मस्त आरती वगैरे झाली. तर तो प्रवास एकदा बघून घ्या, त्याच्यानंतर परत भेटू. सकाळी म्हणजे नालासोपारावरून मुंबई साईडला जाणं म्हणजे जिकरीचं काम असतं. तरी पण आज गुढीपाडवा, त्यामुळे गर्दी थोडी कमी होती. बोरिवलीला आलो आणि पहिल्यांदाच AC बसने प्रवास करणार होतो. तर ही 294 बस गोराई खाडीला जाणारी. तर या गाडीतून आजचा प्रवास आहे. तिकीट मात्र फक्त 6 रुपये. 294 बस पकडली आणि आता बेस्ट क्वार्टरला आपण उतरलेलो आहे, गोराई 1 नंबरला. चला, थोडासा उशीरच झाला आहे. शतानंद हा विद्वान ब्राह्मण म्हणून, सुदामा ब्राह्मण म्हणून जन्माला आला. त्या जन्मात त्याने श्रीकृष्णाचे ध्यान करून मोक्षपदास गेला. मूळविक्या पुढच्या जन्मात भिल्ल राजा ग्रह म्हणून जन्माला आला. त्या जन्मात त्याने रामाची सेवा करून ज्या जन्मात मुक्त झाला. उल्का मग पुढील जन्मी दशरथ झाला व भगवंताची भक्ती करून वैकुंठात गेला. साधू आणि सत्य प्रतिज्ञ धर्मशील ध्वज राजा झाला. आपले अर्धे शरीर कापून त्याने मोक्ष पात्रात गेला. अंगध्वज राजा स्वयंभू म्हणून जन्मास आला और आपल्या उपदेशाने अनेक भगवत भक्ती प्रदान करून वैकुंठात गेला. इथे श्री स्कंदे रेवा खंडे पंचमोध्याय. बोला पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला श्री पंचनाथ महाराज की जय. बोला श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. तुलसीरमाचम समर्पयामि. बरोबर बघा, ज्याने सत्यनारायणाचे व्रत केलेले त्यांचे पुढचे जन्म किती झाले. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यार्थ महानैवेद्याच्या रूपेण दिताभ्य सत्यनारायण देतः तीर्थप्रसाद नैवेद्यं समर्पयामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसंगं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. षड्मा कर्पूरार्ति धूपार्ति दीपार्ति नमस्करोमि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचिने नोवे पूर्वे प्रेम कृपाजयाची. सर्वांगी सुंदर वटशेंदुराची. ठणकी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा. सत्यनारायण देवा. पंचारतियो वाळू, पंचारतियो वाळू. श्रीपती सुत भक्ती बाबा. वियुक्त भोजने करते पुराण श्रवण. परिमळ द्रव्या सहित पुष्प माळार्पण. हृदयोक्त शर्करा मेषद गोधूम चूर्ण. प्रसाद भक्षण करिता, प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण. जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा. सत्यनारायण देवा. पंचारतियो वाळू, पंचारतियो वाळू. श्रीपती सुत भक्ती बाबा. अनंत भोजन भवे वाय नमः. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंतानंता. गुणायका मा गणेश आता. जय जय रघुवीर समर्थ. मोरया मोरया. मी बालकाने तुझीच सेवा करुताय जाणे.
अन्याय माझे कोट्यानुकोटी मुरेश्वरा बाळ तुझाल पोटी कैलास राणा शिवचंद्र मोरी माता मोती झाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी विद्वेन शंभो मज कोण तारी ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी देवितो मस्तक ज्या ठिकाणी अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र नंदतो ज्ञान राजा सुपात्र महापुण्य राशी नमस्कार माझा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम यज्ञमयजन्त देवास्तान धर्मान् प्रथमान्यासन् देहनाकं महिमान साचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय वसयसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं पराजं पारमेश्वरं राजं महाराजमाधिपत्यमेत समन्तपर्याः येस्या सार्वभौमस्य सर्वायुषा दाता प्रदाता पृथ्वे समुद्रपर्यन्तायः एकराणिते तदप्लेशे श्लोको विगितो मृत प्रविष्टाय मृत संग्रहे आवेदस्य कामप्रे विश्वे देवा सभासते ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो गणपतिः प्रचोदयात् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणजं वा मानसं वा पराद वेदं वेदवा सर्वमेतश्चमस्व जय जय करुणाद् श्री प्रभो महादेव शंभो पार्वती पति हर हर महादेव शिव शंकर शंभो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गजानन महाराज की जय श्री शंकर महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माते की जय परमहंस गुरुदेवता सिद्धारूढ़ महाराज की जय श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय शांता दुर्गा परशुरामाय यामी नमस्करोमि बोला श्री सत्यनारायण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ओम देवताय नमस्कार करू देवाला प्रार्थना करायची आपण या देवाच्या सेवेमध्ये काय भक्ती युक्त अंतःकरणाची काय आपण देवाची सेवा केली आपल्या सेवेमध्ये काय मंत्र आणि क्रिया वगैरे काय भक्तीमध्ये काय आपण कमी जास्त पडलो असेल काय मग आपलं मन चलित विचलित काय झालं असेल हे पूजन करताना किंवा आपलं काही नवस वगैरे असेल हे कार्य करण्याच्या वेळेस आपण देवाच्या नैवेद्यामध्ये काय कमी जास्त झालं असेल देवाला मनापासून प्रार्थना गणपतीला सांगा सत्यनारायण महाराज प्रार्थना करायची हे सुकारताय दुकारताय विघ्नार्ताय शेषाताय लंबोदराय एकदंता हे शूर्पकर्ण आहे विघ्नहर्ता आहे सिद्धिविनायका हे सत्यदेवा महादेवा हे तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेमध्ये तुझ्या वास्तूमध्ये सत्यनारायण महाराजा जे काय तुझ्या भक्तांनी भाव भक्ती युक्त अंतकरणाची काय तुझी वेडी वाकडीची काय सेवा केली ती तू मान्य करून घे या वास्तूमध्ये त्यांना चिरकारापर्यंत सुख शांती जय विजय आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त करून त्यांच्या मुलाबाळांना उत्तम उत्तमात उत्तम विद्याभ्यास प्राप्त करून दे जे काय तुला नैवेद्य दिलेला आहे तोही तू मान्य कर जो काय पंचा तत्वाचा नैवेद्य दिलेला आहे तोही मान्य कर हे सत्यनारायण महाराजा जे काय त्यांच्या जीवनामध्ये जो काय अंधकार असेल तोही तुझ्या प्रसादाने कृपा आशीर्वादाने निरसन झाला पाहिजे असं त्यांच्या प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये तूच त्यांचा मायबाप म्हणून त्यांच्या पाठीशी कायमचं उभा राहा
काय आमचं सर्वांचं काय तुझ्या सेवेमध्ये मंत्रामध्ये काय चूक भूल झालीच आहे तर देवा आम्हाला क्षमा कर. त्रिवार सर्वांनी म्हणा क्षमस्व क्षमस्व क्षमस्व. अनेन कृत महादेवताय शिवशंकर शंभो सत्यनारायण गणपती सिद्धिविनायका हरिओम विश्वेश्वराय देवताभ्य त्र्यंबकाय त्रिपुरांतकाराय कालाग्निरुद्राय महादेवाय शिवशंकर शांब सदाशिवाय नमस्करोमि. सुमंताय सहस्र पाराक्षम देवताय ध्यायामि नमस्कार कृत्वा. देवाला आरती दाखवायची. महाआरती रूपेण प्रियंतान नमस्कार करिष्ये. सत्यनारायणाच्या पूजेला गाठ सोडते खाली वाकून, सूर्यदेवांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. खूप वर्षात काकाबद्दल मला नाव घेतलं रे देवा. तर मंडळी व्हिडिओ बघितलीत, छान अशी पूजा झालेली आहे आणि ताई फायनली शिफ्ट झालेली आहे गोराईला. मग ताई कसं वाटतंय? छान वाटतंय गोराईला. दैसर भारी की गोराई? नाही, दोन्ही भारी आहे. हा, दैसरचं पण घर छानच होतं हो आणि आहे अजून. आणि हे गोराईला पण छान आहे. गोराईला काय आपले नातेवाईक बरेच आहेत, त्यांचे काका वगैरे राहतात, जवळपास राहते. त्या हिशोबाने मग इकडे गोराईला पण परत शिफ्ट झाले. हो, तर गोराई एक नंबरला आहे. आणि इकडे ऍक्च्युली गोराई चारकोप साईडला ना सोसायटी सिस्टम जी आहे ती भरपूर इकडेच जास्त आपल्याला बघायला मिळते ना. आणि ताई जेव्हा दैसरच्या अगोदर गोराईला राहायची ना तेव्हा पण अशाच टाईपची रूम होती ना. हो, अशाच टाईपची रूम होती. हो, तर त्यामुळं आता आपल्या माणसांमध्ये परत आलेली आहे. दैसरची सवय होती नक्कीच, पण इकडे पण शेवटी काका वगैरे आहेत, आत्या सगळे जवळपासच आहेत, त्यामुळं मग इकडची सवय पण आहे. तर साधारण रूम वगैरे आहे ना, मी काहीतरी टूर वगैरे देईनच. पण आज म्हटलं ताई जरा एंटर झालेली आहे गोराईला ताई आता आलेली आहे. तर जी काय पूजा वगैरे झालेली ते म्हटलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत आली नव्हती तर ती व्हिडिओ दाखवलेली आहे. कसं आहे मंडळी, जेव्हा आपण घर घेतो ना नवीन घर, तर हे प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं. त्या पद्धतीने आता ताईचं एक नवीन स्वप्न पूर्ण झालंय आणि मुंबईच्या ठिकाणी ॲक्च्युली दैसरवरून परत मुंबईच्या जवळ आपण आलेलो आता गोराईला, बोरिवलीमध्ये प्रॉपर गोराई एक नंबरला ही रूम आहे. तर काहीतरी पूर्ण जी आपली रूम आहे आणि काही काम केलेलं आहे छोटं मोठं, तर त्याची टूर नक्की देईनच. पण आतापुरतं म्हणजे इथे थांबूया. ताईला सर्वांकडून शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि भेटू परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय.